बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। विहिगाव बस स्टॉप ते ऑटो स्टॉप रस्ता पूर्ण, उपोषणाला यश। पत्रकार फिरोज कुरेशी यांच्या उपोषणानंतर प्रशासन जागे, नागरिकांना दिलासा। नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। विहिगाव बस स्टॉप ते विहिगाव ऑटो स्टॉप दरम्यानचा मुख्य रस्ता गेल्या काही महिन्यांपासून रखडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत होते। या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्यूज संवाददाता फिरोज कुरेशी व भगवान अभ्यंकर यांनी एप्रिल 13 रोजी विहिगाव येथे बेमुदत उपोषण सुरू केले। या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला। उपोषणाची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग PWD चे अधिकारी तसेच खासदार बळवंत वानखडे यांनी घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। काही दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले। यानंतर PWD विभागाने युद्धपातळीवर काम सुरू करत विहिगाव बस स्टॉप ते ऑटो स्टॉप दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केले असून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। दरम्यान रस्त्याच्या कडेला भराव व गटाराचे काही काम शिल्लक असून ते लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। जनतेच्या समस्येसाठी आवाज उठवणे गरजेचे होते। प्रशासनाच्या सहकार्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आता नागरिकांना दिलासा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्ते फिरोज कुरेशी व भगवान अभ्यंकर यांनी व्यक्त केली। स्थानिक नागरिकांनी न्यूज संवाददाता फिरोज कुरेशी, भगवान अभ्यंकर, खासदार बळवंत वानखडे व बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी अंजनगाव सुरजी, प्रतिनिधी मनोज मेळे।